नमस्कार, स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये. तर आज आपण बघूया चमचमीत अशी चिकन दम बिर्याणी आणि बिर्याणीला लागणारा बिर्याणी मसालासुद्धा मी करून दाखवणार आहे. व्हिडिओमध्ये पहा कशी चमचमीत दिसते आहे बिर्याणी. त्यासाठी मी इथे अर्धा किलो स्वच्छ धुवून घेतलेले चिकन घेतले आहे आणि त्यामध्ये 1 चमचा हळद घातली आहे आणि चवीनुसार मीठ घातले आहे आणि 2 टीस्पून आले लसूणची पेस्टसुद्धा घातली आहे आणि 1 मोठी वाटी भरून दही घातले आहे. दही घेताना फार आंबट नसावे, शक्यतो ताजेच दही असावे. आता हे सर्व साहित्य चिकनला व्यवस्थित असे लावून घेणार आहे आणि हे चिकन कमीत कमी 3 ते 4 तास तरी मॅरिनेट करून ठेवायचे आहे किंवा तुम्ही दिवसभरसुद्धा ठेवू शकता आणि संध्याकाळी मग बिर्याणी करू शकता. त्यामुळे हे सर्व मसाले चिकनमध्ये मुरले जातील आणि बिर्याणीला एकदम मस्त असा स्वाद येईल. आता इथे पण बिर्याणीचा ताजा असा मसाला करू. त्यासाठी इथे मी 4-5 तमालपत्रे घेतली आहेत, 1 मसाला वेलची घेतली आहे, 2 ते 3 दालचिनीचे तुकडे घेतले आहेत, 2 साध्या वेलच्या घेतल्या आहेत, थोडे जायफळ घेतले आहेत, 5-6 काळे मिरी घेतले आहेत, अर्धा चमचा जिरे घेतले आहे, 5 ते 6 लवंगा घेतल्या आहेत, 1 चमचा शहाजिरे घेतले आहेत, 1 चमचा बडीशेप घेतली आहे आणि 2 चमचे धणे घेतले आहेत. व मसाले आता तव्यावर हलके भाजायचे आहेत, जास्त करपू द्यायचे नाहीत आणि मिक्सरला याची बारीक पावडर करून घ्यायची आहे. हा मसाला आपण ताजा करून घेतल्यामुळे बिर्याणीला चव एकदम छान येते. रेसिपी अगदी सविस्तर सांगितली आहे, त्यामुळे रेसिपी स्किप करू नका. हे पहा, मस्त असा बिर्याणी मसाला तयार झाला आहे आणि त्याचा घरभर असा सुगंधसुद्धा सुटला आहे. आता आपण पुढील तयारी पाहू. त्यासाठी इथे मी अर्धा किलो तांदूळ घेतले आहेत. हे तांदूळ जिरा जातीचे आहेत आणि तांदळाला बासमतीसारखा वाससुद्धा आहे. तुम्ही हवं तर लॉंग ग्रेन बासमती राईससुद्धा घेऊ शकता. हे तांदूळ मी स्वच्छ धुवून चाळणीमध्ये 1 तास निथळत ठेवले होते. आता आपण बिर्याणीचा भात करायला घेऊया. त्यासाठी इथे मी 2 चमचे तेल घातले आहे आणि त्यामध्ये 4-5 तमालपत्रे घातली आहे आणि काही खडे मसालेसुद्धा घेतले आहेत, तुम्ही पाहू शकता. रेसिपीला लागणारे सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही पाहू शकता. तेल तापल्यानंतर मसाले तेलामध्ये घालायचे आहेत आणि थोडा वेळ परतून घेतल्यानंतर त्यामध्ये धुतलेले तांदूळ घालायचे आहेत आणि हे तांदूळ बारीक गॅसवरती 2 ते 3 मिनिटे छान असे परतून घ्यायचे आहेत. हा तांदूळ बारीक असल्यामुळे मोडण्याचा काहीच प्रश्न येत नाही. रेसिपी पाहत असताना तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला 1 लाईकसुद्धा करा. हे पहा, तांदूळ थोडे भाजत आले आहेत. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि 1 चमचा आले लसूणची पेस्टसुद्धा घालायची आहे. 2 ते 3 मिनिटानंतर तांदूळ असा मस्त असा हलका झाल्यावर त्यामध्ये गरम पाणी घालायचे आहे. तांदळामध्ये पाणी घालताना जर का 1 वाटी तांदूळ असतील तर 1.5 वाटीच पाणी घालायचे आहे आणि 2 वाट्या तांदूळ असतील तर 3 वाट्या पाणी घालायचे आहे. म्हणजे मोकळा असा भात तयार होईल. आणि भातामध्ये पाणी घालताना उकळी आलेले गरम पाणीच घालायचे आहे. हे पहा, 10 ते 15 मिनिटांनी भात तयार झाला आहे. एकदम असा मोकळा झाला आहे. आता आपण बिर्याणीला लागणारा बिरिस्ता तयार करून घेऊ. त्यासाठी इथे मी 3 मोठे कांदे पातळ उभे चिरून घेतले आहेत आणि ते तेलामध्ये छान असे तळून घेतले आहेत. कांदे तळताना अगदी गुलाबी रंगावर तळायचे आहेत, करपू द्यायचे नाहीत, नाहीतर बिर्याणी कडवट लागेल. हे पहा, व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, अगदी मस्त गुलाबी रंगावर कांदा तळला गेला आहे. आता कांदा तळल्या गेल्यानंतर हे जे तेल आहे त्यातले थोडे तेल काढून ठेवायचे आहे. त्यानंतर चिकनची ग्रेव्ही करायला घ्यायची आहे. तेल थोडे तापल्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 तमालपत्रे घालायचे आहेत आणि 3 मोठे उभे चिरलेले कांदेसुद्धा घालायचे आहेत. रेसिपी अगदी सविस्तर सांगितली आहे, त्यामुळे तुम्हाला ती नक्कीच आवडेल. हा कांदा आता छान 5 मिनिटं बारीक गॅसवर तळून घ्यायचा आहे. अगदी गुलाबी होईपर्यंत तळायचा आहे. हे पहा, जसे मी व्हिडिओमध्ये दाखवले आहे तसा करून घ्यायचा आहे. आणि नंतर या कांद्यामध्ये 2 मोठे उभे चिरलेले टॉमॅटोसुद्धा घालायचे आहेत. टॉमॅटो घातल्यावर अर्धा चमचा मीठसुद्धा घालायचे आहे, म्हणजे टॉमॅटो छान असा कांद्यामध्ये एकजीव होईल. इथे आता कांदा आणि टॉमॅटो छान असा एकजीव झाला आहे. आता त्यामध्ये मॅरिनेट केलेले चिकन घालायचे आहे. तुम्ही जर का चिकनला 10 ते 12 तास मॅरिनेशन करून ठेवणार असाल तर ते फ्रीजमध्ये ठेवा. फ्रीजच्या बाहेर ठेवू नका, कारण चिकन हे कच्चे आहे. त्यामुळे बराच वेळ ठेवल्यामुळे ते कच्चे चिकन खराब पण होऊ शकते. हे पहा, आता छान असे चिकन मी परतून घेतले आहे कांदा आणि टॉमॅटोवरती. हे चिकन अगदी 2 ते 3 मिनिट छान असे परतून घ्यायचे आहे. चिकन छान असे परतले गेल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घालायचा आहे. आणखीन 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे. पुन्हा बारीक गॅसवर मसाले सर्व व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. अगदी चिकनला मसाला लागेपर्यंत छान असे परतून घ्यायचे आहे. त्यानंतर 10 मिनिटे चिकन शिजवून घ्यायचे आहे झाकण ठेवून आणि नंतर त्यामध्ये 2 चमचे बिर्याणी मसाला घालायचा आहे. पहा, चिकनला किती मस्त असा कलर आला आहे. आता यानंतर आपण जो बिरिस्ता तळला होता त्यातील निम्मा बिरिस्ता घालायचा आहे आणि 15 ते 20 पुदिन्याची पानं घालायची आहेत आणि भरपूर चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर आणि पुदिन्यामुळे या ग्रेव्हीला एकदम सुंदर अशी चव येते.
आता यातील थोडे पाणी आटेपर्यंत थोडा वेळ चिकन शिजवून घ्यायचे आहे. हे पहा, चिकन आता छान असे शिजले गेले आहे. आता आपण बिर्याणीचे थर लावायला घ्यायचे आहेत. त्यासाठी ज्या पातेल्यात आपण भात केला होता त्यातली संपूर्ण भात मी काढला आहे. पावभाग फक्त मोकळा केलेला भात त्यामध्ये ठेवला आहे. आता या भातामध्ये चिकनच्या ग्रेव्हीचा थर लावायला घ्यायचा आहे. चिकनची ग्रेव्ही घातल्यानंतर त्यावर बिरिस्ता घालायचा आहे. त्यानंतर त्यावर थोडासा बिर्याणीचा मसाला भुरभुरायचा आहे. मसाला घालून झाल्यानंतर त्यावरती पुदिना आणि कोथिंबीर घालायची आहे. त्यानंतर चमचाभर साजूक तूपसुद्धा घालायचे आहे. तूप घातल्यानंतर पुन्हा भाताचा थर द्यायचा आहे. चिकनच्या ग्रेव्हीमध्ये तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. हे पहा, आता एक थर लावून झाला आहे. आता मी दुसरा थर लावत आहे. पुन्हा तसेच करायचे आहे. भाताचा थर, मग चिकनचा थर, मग कांद्याचा थर, मग मसाल्याचा थर आणि मग पुदिना आणि कोथिंबीरीचा थर आणि पुन्हा वरून थोडे तूप घालायचे आहे. असे एकापाठोपाठ 2 ते 3 थर द्यायचे आहेत. हे पहा, आता चिकनचे इथे मी 3 थर लावून झाले आहेत. आता यावरती उरलेला सगळा बिरिस्ता घालायचा आहे आणि त्यावरती पुन्हा बिर्याणीचा मसाला घालायचा आहे आणि पुन्हा थोडा पुदिना घालायचा आहे आणि त्यावरती पुन्हा वरून तूप सोडायचे आहे. तुम्ही हवं तर यावर कलर किंवा केशरचे दूध ओतले तरी चालेल. आता सगळ्यात शेवटी यावरती उभ्या चिरलेल्या 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि नंतर गॅसवर तवा ठेवून त्यावर हे पातेले ठेवायचे आहे आणि झाकण लावून 10 ते 15 मिनटं मस्त अशी वाफ येऊ द्यायची आहे. अशी ही चमचमीत चिकन बिर्याणीची रेसिपी तुम्हाला सविस्तर करून दाखवली आहे. तुम्हाला ही नक्कीच रेसिपी आवडली असेल. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि ही बिर्याणीची रेसिपी तुम्ही तुमच्या नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा. वरून हिरव्या मिरच्या घातल्यामुळे बिर्याणीला मिरचीचा फ्लेवर एकदम मस्त येतो. हे पहा, आता इथे मी बिर्याणी रायत्यासोबत सर्वसुद्धा केली आहे. दिसते आहे की नाही, अगदी चमचमीत आणि खाण्यासाठी सुद्धा तितकीच टेस्टी झाली होती. अशी ही मी सांगितलेल्या पद्धतीने बिर्याणी तुम्ही नक्की करून पहा. रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आता भेटू पुढील रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.